नमस्कार मित्रांनो. आता आपण ग्रुप बीचा 2024चा क्वेश्चन पेपर बघू. 28 नंबरचा क्वेश्चन आहे आणि माझा जो सेट सी आहे लक्षात घ्या. आता क्वेश्चन वाचू एकदा आणि त्या क्वेश्चनवरून कसं आन्सर काढता येईल ते बघू. म्हणजे थोडंफार लॉजिक लावून किंवा कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता असं म्हणता येईल. पहा, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट विचारते. ओके, कोणते आहे मुख्य उद्दिष्ट म्हटलं लक्षात घ्या. मुख्य उद्दिष्ट हा झाला आपला की पॉईंट. आता समजून घ्या की मुख्य उद्दिष्ट म्हणजे की आपलं मुख्य उद्दिष्ट म्हणजे एकच असणार, ऑब्व्हियसली एकच असणार. मग खाली ऑप्शनमध्ये आपल्याला डायरेक्ट जायचे कारण की टाईम कमी असतो. ओके, तर मग पहा एक नंबरच्या ऑप्शनमध्ये एकच मुख्य उद्दिष्ट दिसते. 2 नंबरचे ज्या 2 दिसतील म्हणून आपण हा एलिमिनेट करू. आपल्याला एकच मुख्य उद्दिष्ट पाहिजे. आणि 4 नंबरचा ऑप्शन पहा तुम्ही, ब आणि क दिसतंय. हे पण एलिमिनेट करणार आपण. फक्त 3मध्ये फक्त क आणि 1मध्ये फक्त ब दिसतंय. म्हणजे 1 आणि 3मध्ये दिसतंय आणि 2 एलिमिनेट झाले क्वेश्चन. म्हणजे आपण किती 50-50च्या रेंजमध्ये आलेलो आहे. म्हणजे 50-50च्या रेंजमध्ये आलेला. आता हा क्वेश्चन 50-50च्या रेंजमध्ये आल्यासोबत क्वेश्चन चुकायचे चान्सेस कमी असतात आपले. आता आपण क्वेश्चन वाचू. फक्त ब आणि क पाहायचं आहे आपल्याला. फक्त ब पहा ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे. आता वर काय म्हणते, कृषी सहकारी विपणन संस्थेची विचारते. ओके, विपणन संस्था आणि औद्योगिकरणाला चालना देणे हे थोडंफार सिमिलर वाटत नाही. आता खालचं पहा, कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. आणि वर कृषी सहकारी विपणन संस्थेचे, म्हणजे थोडंफार सिमिलर वाटते. हेच आपला आन्सर असणार कारण की हे सिमिलर आहे. विपणन आणि वर्तव विपणन हे थोडंफार सिमिलर वाटते म्हणून हे ऑप्शन आपलं 28 नंबरचा ऑप्शन नंबर 3 फक्त क एकदम बरोबर आहे. ओके, मग असंच आपल्याला थोडंफार कॉमन सेन्स लॉजिक लावून क्वेश्चन सॉल्व करायचे कारण की असे पण क्वेश्चन असतात. बरोबर, आयोगाला हे क्वेश्चन येणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. ओके, थँक्यू.